नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस नेहमीप्रमाणे कामाने सुरू झाला. सकाळपासून घरकाम चालू होतं आणि काम करत असतानाच माझी चिमुकली माझी खूप मदत करत होती. म्हणून मी तिला खुर्चीवर खुर्ची ठेवून बसवलं, जेणेकरून ती मध्ये मध्ये कामात अडथळा करणार नाही. ती तिथे बसून कधी हसत होती, कधी रडत होती, तर कधी स्वतःच मजा करत होती. यानंतर आम्ही निघालो राजनगावला, कारण अक्षय तृतीयानिमित्त पिऊच्या आत्याने आम्हाला जेवायला बोलवलं होतं. पिऊला एकटीला कसं पाठवणार, मग आम्ही सगळेच सोबत गेलो. आत्याच्या घरात खूप मोकळं आणि आनंदी वातावरण आहे. तिथे गेलं की खरंच खूप करमतं. घराच्या आजूबाजूला आंबा, चिकू आणि अनेक फळांची झाडे आहेत. आंब्याचं झाड पाहून पिऊ तर खूपच खुश झाली. ती स्वतः आंबा तोडायचा प्रयत्न करत होती, पण आंबा काही तिच्या हाताला लागत नव्हता. थोडी मस्ती, खेळ आणि आंबे तोडून झाल्यावर आम्ही सगळी जेवायला बसलो. आत्याने खूप छान जेवण बनवलं होतं. भजी, पुरणपोळी, रस, वडे, पापड, सांडई, कुरडई आणि अजून खूप सगळे पदार्थ होते. अक्षय तृतीयेचं खास जेवण खाऊन दिवस खूपच सुंदर झाला. असा आमचा आजचा दिवस खूप आनंदात गेला. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.